नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आपल्या लेक्चर सिरीजच्या 5व्या भागाकडे जाणार आहोत आणि आज आपण काय बघणार आहोत? तर आज आपण काही महत्त्वाची कलमं बघणार आहोत. आता जे काही महत्त्वाचे कलमं आहेत, त्या महत्त्वाच्या कलमांचे आपण 2 भाग केलेले आहेत. त्याच्यामध्ये आज 50 कलमं आपण आज बघणार आहोत. तर चला वेळ न घालवता पहिल्या कलमाकडे जाऊयात. आता कलम म्हणजे काय? तर कलमाला आणखी एक पर्यायी शब्द वापरला जातो आणि तो बऱ्याच वेळेस विचारला जातो, अनुच्छेद. तर हा शब्द इथे लक्षात ठेवा. तुम्हाला विचारलं जातं खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात स्वातंत्र्य दिलेले आहेत आणि मग त्यावेळेस प्रश्न निर्माण होतो की अनुच्छेद म्हणजे काय? तर अनुच्छेद म्हणजेच काय? तर कलमं होतात हे आपल्याला तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता भारतीय राज्यघटनेमध्ये कलमांची सुरुवातीला संख्या किती होती आणि सध्या संख्या किती होती? तर सुरुवातीच्या याच्यावर तुम्हाला 100% क्वेश्चन विचारले जाणार आहे. त्यामुळे ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर सुरुवातीला भारतीय राज्यघटनेमध्ये किती कलम होते? तर 395 कलम होते. किती? 395 कलम होती. मात्र सध्या किती कलम आहेत? तर सध्या 465 कलम आहेत. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे जरी नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. मात्र 395 कलम हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता जर भारतीय राज्यघटनेत सध्या जरी बघितलं तरी शेवटच्या कलमाचा क्रमांक 395चा आहे. मग 465 झाले कसे? तर मधातल्या कलमांना 21 त्याच्यानंतर या पद्धतीची किंवा 51 जे की मूलभूत कर्तव्यासंदर्भात आहे. अशा पद्धतीनं काय केलंय ए, बी असे नावं देऊन कलम वाढवलेले आहे. त्याच्यामुळे संख्या किती झालेली आहे? 465 झालेली आहे. मात्र सुरुवातीला किती होते? तर 395 होते. हे सुद्धा आपल्याला तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. वेळ न घालवता पहिल्या कलमाकडे जाऊयात. पहिलं कलम आहे बघा. आता बरेच जण म्हणतील सर खूप डीपमध्ये कलम घेतलेले आहेत. तर भंडारा पोलीसला तुम्ही चेक करा. हे पहिलं कलम आपल्याला विचारलेलं आहे. तर पहिलं कलम काय सांगताय चेक करा. इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल आणि तुम्हाला तिथे विचारलेले किती राज्यांचा संघ असेल किंवा अशी नोंद इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल अशी नोंद कोणत्या कलमात केलेली आहे? तर कलम 1 मध्ये केलेली आहे. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे सरळ कलम विचारलं आणि त्याचं कोणत्या कलमात नोंद आहे बाबा असं, तर पहिल्या कलमात नोंद आहे हे तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता भारतामध्ये जर सध्या बघितलं तर बऱ्याच वेळेस मी हे सांगत असतो किती राज्य आहेत? तर 28 राज्य आहेत. किती केंद्रशासित प्रदेश आहे? तर 8 केंद्रशासित प्रदेश आहे. हे सुद्धा आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता चंगळ्या आलाय बघा. चंगळ्या काय प्रश्न विचारतोय तर बघूयात आपण. हे दोन्ही नाव भारतीय राज्यघटनेत आहेत का? म्हणजे त्याला विचारायचंय इंडिया आणि भारत हे दोन्ही नाव भारतीय राज्यघटनेत आहेत का? तर बघा त्याचं प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये द्या तुम्ही. त्यानंतर पुढच्या कलमाकडे जाऊयात आपण. पुढचं कलम आहे बघा कलम 3. कलम 3 काय सांगते? नवीन राज्याची निर्मिती. त्याच्यानंतर अस्तित्वात असलेल्या राज्यांचे क्षेत्र, सीमा व नावात बदल करण्याचा बदल करणे. आता नवीन राज्य असन म्हणजे सपोज आपण एक उदाहरण घेऊ शकतो इथं. आंध्र प्रदेशमधून तेलंगणाची निर्मिती झालेली आहे. बरोबर आहे? आंध्र प्रदेशमधून तेलंगणाची निर्मिती झाली. म्हणजे आधीच्या राज्यातून नवीन राज्याची निर्मिती करण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार दिलेला आहे? तर कलम 3 नुसार दिलेला आहे. त्याच्यानंतर अस्तित्वात असलेलं एखादं राज्य असेल त्याचं क्षेत्रफळ कमी करायचं असेल तर तो सुद्धा अधिकार आहे. त्यानंतर सीमात बदल करायचा असेल म्हणजे एखाद्या राज्याची सीमा बदल करायचा असेल जसं की सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यामध्ये बेळगाववरनं प्रश्न आहे. बरोबर आहे? आता बेळगाववरनं जर प्रश्न असेल आणि मग बेळगाव जर महाराष्ट्राला द्यायचा असेल तर त्याच्या संदर्भात सुद्धा निर्णय या कलमानुसार घेता येऊ शकतो. त्याच्यानंतर नावात सुद्धा बदल करता येतोय. म्हणजे सपोज एखाद्या वेळेस कोणत्याही राज्याचं नाव बदलून दुसरं ठेवायचं असेल तर त्या नावात सुद्धा बदल करण्याचा अधिकार कलम 3 नुसार प्राप्त झालेला आहे. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे याच्यात काय काय लक्षात ठेवायचं? तर नवीन राज्यांची निर्मिती करण्याचा अधिकार आहे. त्यानंतर अस्तित्वात असलेल्या राज्याचं क्षेत्रफळ, सीमा आणि नावात बदल करण्याचा अधिकार कलम 3 नुसार प्राप्त झालेला आहे. हे तिथं लक्षात ठेवा. चंगळ्या बघा काय म्हणतोय? हा बदल करण्याचा अधिकार कोणाला असेल? निश्चितपणे साहजिक प्रश्न आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही. चला पुढच्या कलमाकडे जाऊयात. कलम डायरेक्ट पुढचं टाकलंय कलम 11. कलम 11 कशा संदर्भात आहे मित्रांनो? तर कलम 11 हे नागरिकत्वासंदर्भात. नागरिकत्वासंदर्भात कायदा करण्याचा संसदेचा अधिकार. म्हणजे एक गोष्ट क्लिअर झाली की बाबा नागरिकत्वासंदर्भात कायदा कोण करू शकते? तर संसदच कायदा करू शकते. म्हणजे बाकीचे जे काय 28 राज्य विधिमंडळ असतील आणि 3 केंद्रशासित प्रदेशामध्ये राज्य विधिमंडळ अस्तित्वात आहे. म्हणजे विधिमंडळ अस्तित्वात आहे. त्याच्यामध्ये दिल्ली, त्यानंतर
पॉंडिचेरी आणि आता जम्मू अँड काश्मीर या 3 राज्यांमध्ये 3 केंद्रशासित प्रदेशामध्ये काय तर विधानसभा अस्तित्वात आहे. हे धरून म्हणजे टोटल किती झाले 31. तर या 31 विधानसभांना सुद्धा नागरिकत्वासंदर्भात कायदा करण्याचा अधिकार नाही. तो अधिकार कोणाला दिलेला आहे तर संसदेला देण्यात आलेला आहे. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता या पोस्टरमध्ये तुम्हाला नो सीए दिसतंय. सीए म्हणजे काय तर सिटिझनशिप आणि ॲमेंडमेंट ऍक्ट हा जो काही ऍक्ट आहे हा संसदेने केला होता 2019 ला. कधी केलेला होता 2019 ला केला आणि मग त्याला बऱ्याच प्रमाणात विरोध झाला होता. कारण काय याच्यामध्ये 3 देशातील अल्पसंख्याकांची नोंद करण्यात आली होती. मग कोण कोण तर पाक, त्यानंतर बांगलादेश आणि अफगाणिस्तान या 3 देशातले जे काही अल्पसंख्याक आहे. आता अल्पसंख्याक तिथली संख्या कोणाची कमी असणार आहे हिंदू असतील, त्याच्यानंतर जैन असतील, ख्रिश्चन असतील, बुद्ध असतील. ही तिथं त्या 3 देशांमध्ये अल्पसंख्याक आहे. त्यांच्या नागरिकत्वासंदर्भातला हा कायदा होता आणि मग त्या दृष्टीनं बरेच निदर्शनं झालेली होती. मग हा कायदा कोणी केलेला होता तर संसदेने केलेला होता. हे तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कधीचा होता हा कायदा तर 2019 चा कायदा आहे. हे सुद्धा इथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. चांगले काय म्हणते राज्य विधिमंडळ कायदा करू शकत नाही का तर निश्चितपणे आत्ताच सांगितलं मी की राज्य विधिमंडळ यावर कायदा करू शकत नाही. हा अधिकार पूर्णपणे कोणाला दिलेला आहे तर संसदेचा अधिकार आहे. म्हणजे कलमातच सांगितलंय फक्त संसद कायदा करू शकते ऑदर नाही. त्यानंतर पुढच्या कलमाकडे जाऊयात आपण. पुढचं कलम आहे बघा कायद्यासमोर सर्व समान. कलम 14 हे विचारतात तुम्हाला की कोणत्या कलमानुसार कायद्यासमोर सर्वांना समान लेखल्या जाते किंवा कायद्यासमोर सर्व समान आहेत. हे कोणत्या कलमानुसार आहे तर कलम 14 नुसार आहे. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे कोणीही श्रेष्ठ कोणीही अश्रेष्ठ या पद्धतीचं हे इथं करता येणार नाही. त्याच्यानंतर श्रीमंत गरीब म्हणून भेदभाव आपल्याला करता येणार नाही. पण कशासमोर कायद्यासमोर हे मात्र लक्षात ठेवा. कशासमोर तर कायद्यासमोर भेदभाव करता येणार. बाकीच्या ठिकाणी तुम्हाला भेदभाव करता येऊ शकतो सपोज पण ते पण खाजगी ठिकाणी. कुठं खाजगी ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी तशा पद्धतीचा आपल्याला भेदभाव करता येणार नाही. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं कलम आहे बघा कलम 16. कलम 16 काय सांगते तर कलम 16 सांगते सार्वजनिक रोजगाराच्या संदर्भात सर्वांना समान संधी. सार्वजनिक रोजगाराचा आता रोजगार आहे पण कोणता आहे सार्वजनिक रोजगार आहे आणि जर रोजगार असेल तो सार्वजनिक असेल तर सर्वांना समान संधी दिली गेली पाहिजे. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे जर पात्रता असेल आणि जर रोजगार तिथं निर्माण झालेला असेल तर सर्वांना त्या कामाच्या संदर्भात समान अधिकार प्राप्त होतोय. मग ज्याची क्वालिटी चांगली असेल त्या पद्धतीनं तिथं निवडल्या जाऊ शकते. म्हणजे सपोज आपण स्पर्धा परीक्षा सुद्धा घेऊ शकतो. तर स्पर्धा परीक्षेमध्ये ज्यांची पात्रता आहे त्या सर्वांना स्पर्धा परीक्षा देता येते. म्हणजे सर्वांना समान संधी आपल्याला इथं उपलब्ध दिलेली आहे. इथं महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे काही पोस्टर दिलेले आहेत. तर गाव पातळीवर मनरेगा ही जी काही योजना आहे या योजनेचे हे पोस्टर आहेत. त्याच्या अंतर्गत हे मी तुम्हाला इथे सांगितलेलं होतं. चला पुढच्या कलमाकडे जाऊयात. पुढचं कलम आहे बघा सर्वात महत्वाचं कलम आहे भारतीय राज्यघटनेतलं कलम 17. बऱ्याच वेळेस मित्रांनो याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. तर तो क्वेश्चन काय अस्पृश्यता पाळण्यास किंवा अस्पृश्यता पाळण्यास बंदी कोणत्या कलमानुसार घातलेली आहे तर कलम 17 नुसार अस्पृश्यता पाळण्यास बंदी घातलेली आहे. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता याच्या संदर्भात 2 कायदे आहेत मित्रांनो. पहिला कायदा कोणता आहे तर अस्पृश्यता निर्मूलन कायदा 1955 चा आहे. कोणता कायदा आहे अस्पृश्यता निर्मूलन कायदा 1955 चा. आता 1976 मध्ये या कायद्याचं नाव बदललेलं आहे. 1976 मध्ये नाव बदललं तर याचं नाव काय केलेलं आहे तर नागरी अधिकार संरक्षण कायदा. नागरी अधिकार संरक्षण कायदा 1955 आहे. मात्र फक्त नावात बदल केलेला आहे. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा कायदा कोणता आहे या कलमावर तर अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 चा कायदा आहे. हे सुद्धा आपल्याला तिथे लक्षात ठेवावं लागेल. म्हणजे 17 कलम अस्पृश्यता पाळण्याविरोधात आहे आणि त्यावर हे 2 कायदे करण्यात आलेले आहेत. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर आता तुम्ही या पोस्टरमध्ये बघितलं असेल मित्रांनो तर जुन्या काळामध्ये
जे काही हरिजन वर्ग होता, त्या हरिजन वर्गांना जर एखाद्या रस्त्यावरून जायचं असेल तर मागच्या साईडला झाडू वगैरे बांधणं पडायचं. कारण काय, तर पावलांचे ठसे वगैरे जे आहेत ते उमटू नये म्हणून. किंवा थुंकण्यासाठी तर इथं गळ्यात मडकं बांधलं जायचं. इथं सुद्धा आहे बघा तुम्ही, इथं सुद्धा आहे. म्हणजे त्यांच्या पावलांचे ठसे कुठेही राहता कामा नये रस्त्यावर. अशा पद्धतीची अमानुष पद्धतीची वागणूक देत होते आणि त्याच्या विरोधात मग हे कलम 17 आहे, हे आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर कलम 18. कलम 18 काय सांगते? पदव्यांची समाप्ती केलेली. आता कोणत्या पदव्यांची समाप्ती केलेली आहे? तर जुन्या काळामध्ये इंग्रजांमार्फत किंवा काही संस्थानिक होते त्यांच्यामार्फत सावकार, जमीनदार, त्याच्यानंतर सरजमदार, सरदार अशा ज्या काही विविध पदव्या देत होते, त्या पदव्यांचा काय केलेलं आहे याच्यानुसार त्याग करण्यात आलेले आहे. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि ह्या पदव्या शासनावर बंदी घातलेली, डायरेक्ट शासनावर बंदी घातलेली की आता अशा पदव्या तुम्ही देऊ शकत नाही. त्याच्यानंतर पाटील होते बघा, गावचे पाटील म्हणायचे. तर पाटील जे काही हे आहे, तर ते सुद्धा इथं आता बंदी घातलेली आहे. आता अशा पदव्या देता येत नाही, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पण अपवाद आहे याला. अपवाद कोणकोणते आहेत तर चेक करा. भारतरत्न पुरस्कार असेल, त्यानंतर महाराष्ट्र भूषण पुरस्कार असेल, पद्म पुरस्कार असतील, भारतरत्न पुरस्कार असेल, भारतरत्न पुरस्कार, पद्म पुरस्कार असतील, जे 3 पुरस्कार आहेत. त्याच्यानंतर पद्मश्री किंवा महाराष्ट्र भूषण पुरस्कार असेल किंवा इतर राज्यांचे जे काही सर्वोच्च पुरस्कार असतील ते याच्या अंतर्गत येत नाहीत. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इथं चेक करा, इथं सुद्धा पदवी देण्याचा हे होतं, इथं सुद्धा पदवी देतानीच आहे. तर अशा पदव्या आता देता येणार नाहीत. त्यानंतर पुढच्या कलमाकडे जाऊयात आणि पुढचं कलम खूप 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 महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर कलम आहे कलम 19. आता कलम 19 कशा संदर्भात आहे? तर स्वातंत्र्याचा हक्क आपल्याला कलम 19 अंतर्गत दिलेला आहे. आता यामध्ये किती स्वातंत्र्य आपल्याला दिलेले आहेत? तर जर सुरुवातीला विचारलं तर 7 स्वातंत्र्य होते. सुरुवातीला किती स्वातंत्र्याचा हक्क होता आपल्याला? 7. मात्र सध्या किती आहेत? तर 6 हक्क आहेत. हे आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आकडा सुद्धा इथं लक्षात ठेवा. सुरुवातीला 7 होते, सध्या 6 आहेत. कोणता काढा असेल तर साहजिकपणे 42व्या घटनादुरुस्तीनुसार संपत्तीचा जो काही स्वातंत्र्य होतं, संपत्ती कमावणे, बाळगणे वगैरे जे काही स्वातंत्र्य होतं, तर हे स्वातंत्र्य काय केलंय आपलं काढून घेण्यात आलेलं आहे आणि तो कायदेशीर अधिकार ठेवलेला आहे. ते पण आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता प्रश्न पडतो की बाबा कोणकोणते हक्क आहेत आपल्याला, कोणकोणते स्वातंत्र्य आहेत? तर आता या स्वातंत्र्य संदर्भात एक म्हण लक्षात ठेवायची आहे मित्रांनो. ती म्हण कोणती आहे तर चेक करूया आपण. अभिनय शांतपणे संस्था स्थापन करून संचार केला. दुसऱ्याच पानावर घेतो मी. या पानावर लिहूयात आपण ते. आणि म्हणजे तुम्हाला 6च्या 6 जे काही स्वातंत्र्य आहेत ते सांगता येतील. अभिनय शांतपणे संस्था स्थापन करून संचार केला. रहिवासी झाला व व्यवसाय चालू केला. आता बघा याच्यामध्ये जे काही 6 स्वातंत्र्य राहिलेले आहेत ते 6च्या 6 स्वातंत्र्य याच्यात मी तुम्हाला सांगतो. आता अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य हे पहिलं. अभिव्यक्त म्हणजे तुम्ही
कोणत्याही मार्गाने अभिव्यक्त होऊ शकता. अभिव्यक्त म्हणजे काय, मनोगत व्यक्त करू शकता. त्यानंतर शांतपणे तुम्हाला एकत्र येण्याचं सुद्धा स्वातंत्र्य आहे. म्हणजे विनाशस्त्र तुम्ही कुठेही एकत्र येऊ शकता, मात्र सार्वजनिक ठिकाणी, हे लक्षात ठेवायचे. आणि मग जर सार्वजनिक सुव्यवस्था बिघडत असेल तर त्याच्यासाठीच्या वगैरे परवानग्या वगैरे असतात, तर ते तुम्हाला घ्यावं लागेल. मात्र या स्वातंत्र्य संदर्भात कोणी तुमची अडवणूक करू शकत नाही. त्यानंतर तिसरं स्वातंत्र्य आहे तुम्हाला संस्था संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य. तुम्ही कोणत्याही पद्धतीची संस्था संघटना स्थापन करू शकता, मात्र याच्यात मान्यता मिळवण्याचा अधिकार याच्यात नसणार आहे, हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर संचाराचं स्वातंत्र्य आहे. संचार म्हणजे काय, तुम्हाला भारतामध्ये कुठेही फिरण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे एखाद्याला वाटलं की बाबा लोणावळ्याला जायचं, तिथं जाऊन फिरायचंय, तर फिरू शकता. मात्र या ठिकाणी हे लक्षात ठेवा, जर काही कारणास्तव त्या ठिकाणी जाण्यास परवानगी नसेल, तर तुम्ही तिथं जाऊन म्हणू शकत नाही की मला संचाराचं स्वातंत्र्य, मी तिथं जाणारच आहे. म्हणजे जर बंदी घातलेली असेल तर ती सर्वांनाच बंदी असणार आहे, एकट्या दुकट्या व्यक्तीसाठी बंदी नसणार आहे. तर त्या दृष्टीनं हे संचाराचं स्वातंत्र्य आहे. त्यानंतर तुम्हाला कोणत्याही भागात जाऊन राहण्याचं सुद्धा स्वातंत्र्य आहे. रहिवासी होणे म्हणजे काय, कोणत्याही भागात तुम्ही जाऊन स्थायिक होऊ शकता, राहू शकता, घर बांधू शकता वगैरे वगैरे या गोष्टी आल्या. त्यानंतर कोणताही व्यवसाय तुम्ही चालू करू शकता, कोणताही म्हणतोय. त्याच्यामध्ये डॉक्टर नाही येणार, त्यानंतर मेडिकल येणार नाही, हे तिथं लक्षात ठेवा. म्हणजे ज्या व्यवसायासाठी शैक्षणिक पात्रता लागते, ती शैक्षणिक पात्रता असेल तर तो बिझनेस सोडून तुम्ही बाकीचा कोणताही व्यवसाय तिथं तुम्ही काय करू शकता, चालू करू शकता. हे आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे एखाद्याला वाटलं की बाबा न्हावी समाजातील नाहीये, त्याला न्हाव्याचा व्यवसाय चालू करायचा, तो न्हाव्याचा व्यवसाय चालू करू शकतो. कुंभार नाहीये, पण कुंभाराचा व्यवसाय चालू करायचा, कुंभाराचा व्यवसाय चालू करू शकतो. फक्त त्याच्या अंगी ते स्किल असणं गरजेचं आहे. स्किल नसेल तर चालू करू शकतो, मात्र बिझनेस चालणार नाही. हाच फक्त एक पॉईंट आहे, बाकी काही नाही. चला, म्हणजे काय, इथं 6 स्वातंत्र्य आपण बघितलेले. पहिले अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य. पहिले स्वातंत्र्य कोणतं बघितलं आपण, अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य. त्यानंतर दुसरं स्वातंत्र्य कोणतं बघितलं, शांतपणे एकत्र येण्याचं स्वातंत्र्य. तिसरं स्वातंत्र्य कोणतं बघितलं, संस्था आणि संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य. त्यानंतर कोणतं बघितलं, संचाराचं स्वातंत्र्य आहे. त्यानंतर कोणतं, रहिवाशी होण्याचं स्वातंत्र्य. त्यानंतर कोणतं, व्यवसाय चालू करण्याचं स्वातंत्र्य. म्हणजे हे 6 स्वातंत्र्य आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे 6च्या 6 स्वातंत्र्य हे क्रमागत आहेत. कसे आहेत, क्रमानुसार आहेत, हे सुद्धा तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मला वाटतं चंगळ्या मागच्या पेजवर काहीतरी विचारणार होता. चंगळ्या काय म्हणतोय ते चेक करूया. एक मिनिट फक्त. चंगळ्या काय म्हणतोय, या स्वातंत्र्यामुळेच मी आज फेमस झालो आहे, हे तुम्हाला माहित आहे का? म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे चंगळ्या प्रसिद्ध झालेला आहे. कारण त्याचं जे वाक्य आहे, चंगळ्या बोले उहू, हे जे वाक्य होतं, हे म्हणण्याचा अधिकार कशानुसार दिलाय, म्हणजे त्याला अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि त्या स्वातंत्र्याच्या जोरावर तो काय झालाय, आज फेमस झालेला आहे. हे आपल्याला तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला पुढच्या याच्याकडे जाऊयात. पुढचं कलम आहे बघा, कलम 21. हे कलम सुद्धा महत्वाचं आहे आपल्यासाठी. खूप म्हणजे खूप बऱ्याच वेळेस विचारलेलं आहे. तर जीविताची व व्यक्ती स्वातंत्र्याची हमी. जीविताची आणि व्यक्ती स्वातंत्र्याची हमी कोणत्या कलमानुसार दिलेली आहे, तर कलम 21 नुसार आपल्याला दिलेली आहे. हे तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, जीवन जगण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार दिलेला आहे आपल्याला, तर कलम 21 नुसार दिलेला आहे. हे सुद्धा तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता हा जर अधिकार बघितला किंवा हे जर स्वातंत्र्य, अधिकारच म्हणूयात, हा अधिकार जर बघितला तर भारतीय लोकांना सुद्धा आहे. भारतीय लोक प्लस परकीय लोकांना सुद्धा आहे. म्हणजे दोघांना सुद्धा आपल्याला काय दिलंय, कलम 21 नुसार काय दिलेलं आहे, हक्क दिलेला आहे, अधिकार दिलेला आहे. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढच्या हक्काकडे जाऊयात आपण. मला वाटतं परत झालंय का, हो परत कलम झालेलं आहे. पुढच्या याच्याकडे जाऊयात, कलम 21 आता कलम 21 काय सांगायला लागलंय, तर शिक्षणाचा हक्क दिलेला आहे. कलम 21 नुसार काय केलंय, शिक्षणाचा हक्क देण्यात आलेला आहे. आणि हे कलम सुरुवातीला भारतीय राज्यघटनेत नव्हतं. मग कोणत्या घटनादुरुस्तीने टाकलेलं आहे, तर हे सुद्धा आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 86वी घटनादुरुस्ती झाली 2002 ला. आणि याच्यानुसार काय केलंय, 21वा कलम भारतीय राज्यघटनेत टाकण्यात आलं. 21C हे कलम भारतीय राज्यघटनेत टाकण्यात आलेलं आहे. हे सुद्धा तिथं लक्षात ठेवा. आता याच्या संदर्भात कायदा केलेला आहे. तर हा कायदा कधीपासून लागला, 1 एप्रिल 2010 पासून.
1 एप्रिल 2010 पासून शिक्षणासंदर्भातला कायदा केलेला आहे. हे तिथं आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता चंगळ्याकडे जाऊयात पहिल्यांदा. शिक्षणाचा उल्लेख फक्त याच कलमात आहे का? तर मी त्याच दृष्टीने बोलणार होतो. चंगळ्याच्या प्रश्नाचं उत्तर आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण मी सांगणार होतो. तर मला वाटते मागच्या लेक्चरमध्ये हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्या दृष्टीनेच हा क्वेश्चन चंगळ्याने तुम्हाला विचारलेला आहे. तर ते निश्चितपणे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्रश्न साधा आहे. शिक्षणाचा उल्लेख फक्त याच कलमात आहे का? म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये शिक्षण फक्त याच्यातच आहे का? तर नाही. मग कोणकोणत्या भागात आहे किंवा कोणकोणत्या कलमात आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्यानंतर थोडासा प्रमोदचा भाग आहे मित्रांनो. आपली अकॅडमी परिवर्तन अकॅडमी ही कुठं कार्यरत आहे? तर ही भोसरी या ठिकाणी कार्यरत आहे. भोसरी पुणे या ठिकाणी कार्यरत आहे. दुसरी गोष्ट आपली शाखा सुद्धा आहे. शाखा कुठं आहे? तर आळंदी या ठिकाणी आहे. आता याच्यामध्ये या अकॅडमीमध्ये आम्ही दोघंही कार्यरत आहोत. म्हणजे मी स्वतः संदीप ढवळे सर आणि विकास गीते सर दोघंही आम्ही वेल एज्युकेटेड व्यक्ती आहोत आणि दोघंही कार्यरत आहोत. आता दुसरी गोष्ट, आमच्या अकॅडमीत प्रवेश घेण्याआधी 1 आठवडा काय करायचं आहे, तुम्ही डेमो करायचा आहे आणि डेमो केल्यानंतर तुम्हाला जर आवडलं, क्वालिटी आवडली, तर निश्चितपणे प्रवेश घ्यायचा, अन्यथा प्रवेश घ्यायचा नाही. ही आमची एक ओळख आहे. तर त्या याच्यानुसार काय करतो आम्ही, ॲडमिशन घेतो. कोणत्याही विद्यार्थ्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर निश्चितपणे खाली 2 नंबर दिलेले आहेत किंवा प्रत्येक स्लाईडवर एक नंबर आहेत. त्या नंबरपैकी कोणत्याही नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि अकॅडमीबद्दल माहिती विचारू शकता किंवा जवळपासच्या कोणत्याही पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्याला तुम्ही आपला अकॅडमीबद्दल विचारून निश्चितपणे ॲडमिशन घेऊ शकता. चला पुढच्या कलमाकडे जाऊयात. पुढचं कलम आहे बघा, अटक व तुरुंगवासापासून संरक्षण. कोणत्या कलमानुसार आहे? तर कलम 22 नुसार. म्हणजे अटकेपासून सुद्धा संरक्षण आहे, तुरुंगवासापासून सुद्धा अटक आणि तुरुंगवासापासून संरक्षण करण्यात आलेलं आहे. आता एखाद्या व्यक्तीला जर अटक केली तर अटक केल्याच्या नंतर 24 तासाच्या आत न्यायालयात नेणं गरजेचं आहे. कशात? 24 तासाच्या आत न्यायालयात नेणं गरजेचं आहे. याच्यावर सुद्धा आपल्याला क्वेश्चन आलेला आहे. व एखाद्या व्यक्तीला अटक केल्यानंतर किती तासाच्या आत न्यायालयात हजर करावे लागते? तर 24 तासाच्या आत हजर करावे लागते. हे सुद्धा तिथं लक्षात ठेवा. आता इथं बेड्यांचा फोटो दिलेला आहे. तर जर अटक जरी करायची असेल तर बेड्याच घातल्या पाहिजेत असं काही बंधन नाही किंवा घालण्याचं काही सक्ती नाही. जर तो व्यक्ती पोलिसांसोबत स्वतःहून जात असेल, काय म्हणू शकतो आपण त्याला, पकडल्यानंतर पळून जात नसेल किंवा मारत नसेल वगैरे वगैरे ह्या गोष्टी असतील तर तिथं बेड्या घालण्याचा काही संबंध येत नाही. आणि बेड्या घातल्या तर आपण त्याच्या विरोधात सुद्धा न्यायालयात याचिका दाखल करू शकतो. आता चंगळ्याचा प्रश्न विचारलाय चंगळ्यानं की बाबा न्यायालय लांब असेल तर, खूप डेंजरस क्वेश्चन विचारलाय की आपण म्हणलो होतो की बाबा 24 तासाच्या आत त्याला पोलीस स्टेशनमध्ये सॉरी न्यायालयात हजर करावं लागते. तर त्या दृष्टीने त्यानं प्रश्न विचारलाय, न्यायालय लांब असेल तर मग काय करायचं? ठीक आहे, म्हणजे इथं त्याचा प्रश्न असा असेल कदाचित, जर पुण्यातील पोलिसांनी पुण्यातील पोलिसांनी एखाद्या गुन्हेगाराला गडचिरोलीत अटक केलं. कुठं अटक केलं? गडचिरोली. मग आता न्यायालय कुठे आहे? पुण्याच्या पोलिसांचं न्यायालय कुठे असणार? पुण्यात असणार. बरोबर आहे का? मग यायलाच जर 24 तासापेक्षा जास्त वेळ लागत असेल, म्हणजे 30 तास लागत असतील, तर मग करायचं काय? हा त्याचा प्रश्न असेल. किंवा दुसऱ्या राज्यातून अटक केलं त्याला. दुसऱ्या राज्यातून म्हणजे पश्चिम बंगालमधून अटक केलं. आता पश्चिम बंगालमधून जर अटक केला असेल तर आणायला 24 तासापेक्षा जास्त वेळ लागतोय. मग काय करायचं अशा वेळेस? तर हा प्रश्न त्यानं तुम्हाला विचारलेला आहे. म्हणजे जवळपास तुम्हाला त्यानं कोड्यातच टाकलेला आहे. तर या प्रश्नाचं निश्चितपणे आन्सर तुम्ही मला द्यायचं आहे. चला पुढच्या कलमाकडे जाऊयात आपण. पुढचं कलम आहे बघा, सर्वात महत्वाचं कलम आहे कलम 23. कोणतं कलम आहे? कलम 23. कशा संदर्भात येते बघूयात. माणसाचा व्यापार व वेठबिगारी यांना मनाई. माणसाचा व्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई. आता 2 संकल्पना आहेत याच्यामध्ये, माणसाचा व्यापार आणि वेठबिगारी. आता याच्यामध्ये माणूस या संकल्पनेत कोण येते? तर इथं हे लक्षात ठेवायचंय, महिला बालविकासला क्वेश्चन आलेला आहे मित्रांनो. तर माणूस या संकल्पनेत म्हणजे माणूस तर येणारच आहे, म्हणजे पुरुष वर्ग येते. पुरुष म्हणूया आपण, पुरुष वर्ग, त्याच्यानंतर स्त्री आणि बालक. म्हणजे काय?
तर सर्वच घटकांचा, माणूस म्हणल्यावर सर्वच घटकांचा इथं समावेश होणार. फक्त म्हणजे साधं सांगायचं झालं तर वेश्या व्यवसायाला बंदी घातलेली आहे. हे तुम्हाला एक चित्र दिसतंय. तर वेश्या व्यवसायाला या कलमानुसार बंदी घातली. पण मग वेश्या म्हणजे आपल्या मनामध्ये फक्त एक स्त्रीचाच वर्ग येतो. तर त्या दृष्टीने विचार न करता ही कन्सेप्ट थोडी लॉंग वापरलेली आहे. तर पुरुषांचा सुद्धा समावेश होतो, स्त्री सुद्धा होते आणि बालक वर्गाचा सुद्धा समावेश इथं होतो. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता वेठबिगारी म्हणजे काय? तर वेठबिगारी म्हणजे काय? वेठीस धरून काम करून घेणे. काय करणे? वेठीस धरायचं, एखाद्याला काम करायचं किंवा त्या कामाचा कमी मोबदला देणे. काय करणे? कमी मोबदला देणे. म्हणजे सपोज आता जुन्या काळात जर बघितलं असेल तर खूप खेडेगावामध्ये काय करायचे, एखादं सावकाराचं घर असेल तर काय करायचे, त्या घरी जर लग्न असेल तर हरिजन वर्गातल्या लोकांकडून काय करायचे, लाकडं फोडून घ्यायचे आणि त्यांना त्या प्रमाणात मोबदला देत नसत. म्हणजे ते काय करायचे, एक प्रकारचे वेठीस धरायचे आणि त्यांच्याकडनं काम करून घ्यायचे किंवा जे काही काम केलेले त्याचा योग्य मोबदला त्यांना भेटत नसे. त्यानंतर पुढचं कलम आहे बघा, बालमजुरीस प्रतिबंध. काय केलेले? बालमजुरीस प्रतिबंध केलेला आहे. आता बालमजुरी कुठं कुठं प्रतिबंध केलेला आहे? तर चेक करा, 2 आपल्याला चित्र दिसतंय. या चित्रामध्ये हा जो काही मुलगा आहे इथं काम करतोय, मात्र इकडे जाताना खुश होतोय आणि इथं म्हणजे सध्या सुद्धा भारतामध्ये बालमजुरी आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. मात्र बंदी घातलेली कोणत्या कलमानुसार? तर कलम 24 नुसार बंदी घातलेली आहे. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आता काही हॉटेलमध्ये केल्यानंतर किंवा काही ठिकाणी, काही उद्योगाच्या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाट्या बघितलेल्या असतील की येथे बालमजूर कामगार करत नाही. बरोबर आहे. मग हे कोणत्या कलमानुसार आहे? तर कलम 24 नुसार आहे. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता चंगळ्याचा प्रश्न काय आहे बघूयात. फटाके उद्योगात तर मोठ्या प्रमाणात बालमजूर असतात. त्याचं काय? आता त्याचा उद्देश असा असेल, बाबा कलम केलंय, मग या कलमावर कायदा वगैरे असेल का? तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. फटाका उद्योग सांगितलंय त्यानं. तर मला वाटतं सर्वात जास्त बालकामगार कोणत्या उद्योगात असतील? तर फटाके उद्योगात आहेत. फटाके जे काही उद्योग आहेत, त्या फटाक्या उद्योगात सर्वात जास्त बालकामगार काम करतात. तर मग त्या दृष्टीनं हा क्वेश्चन त्याने विचारलेला असेल, तर त्याचा आन्सर निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये द्या. त्यानंतर पुढच्या कलमाकडे जाऊयात. कलम 25, धार्मिक स्वातंत्र्य, धर्माचा प्रचार आणि आचरण. कलम 25 नुसार धार्मिक स्वातंत्र्य तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे कोणत्याही धर्माचा तुम्ही प्रचार करू शकता, आचरण करू शकता. प्रचार सुद्धा करण्याचा अधिकार आहे, आचरण सुद्धा करण्याचा अधिकार आहे आणि कोणत्या धर्मात राहायचंय हे सुद्धा स्वातंत्र्य तुम्हाला दिलेलं आहे. ते कलम कोणतं आहे? तर कलम 25 नुसार आहे. म्हणजे सपोज एक उदाहरण देऊयात. सपोज आता वेगवेगळ्या धर्मामध्ये दर्शन घेण्याची पद्धत वेगळी. चेक करा. दर्शन घेण्याची कशी पद्धत वेगवेगळी आहे. तर हे काय झालं? आचरण झालं. हे काय झालं? आचरण झालं. किंवा महिलांचं सर्वच महिलांचं 16 सोमवारचं व्रत चेक करा. त्याच्यानंतर गुरुवारचं व्रत चेक करा. गुरुवारचं व्रत चेक करा. म्हणजे काही लेडीज वेगळ्या पद्धतीने करतात, काही लेडीज वेगळ्या पद्धतीने करतात किंवा ते जे देतात तर ते कोणी पोथी देते, कोणी हे देते. म्हणजे आचरण आणि प्रचार म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने तिथं होऊ शकते. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे धार्मिक स्वातंत्र्यता कोणत्या कलमाअंतर्गत दिलेली आहे आपल्याला? तर कलम 25 अंतर्गत दिलेली आहे. हे मात्र तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता चंगळ्याचा प्रश्न काय आहे? तर चंगळ्याच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. भारतीय राज्यघटनेत कोणत्या धर्माचा उल्लेख आहे? खूप भारी प्रश्न विचारलेला आहे त्यानं, की बाबा भारतीय राज्यघटनेत कोणत्या धर्माचा उल्लेख केलेला आहे? तर या प्रश्नाचं आन्सर मला निश्चितपणे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगावं ही मी अपेक्षा करतो. चला पुढच्या कलमाकडे जाऊयात आपण. पुढचं कलम आहे बघा, कलम 32. सर्वात महत्वाचं कलम आहे. कलम 32 भारतीय राज्यघटनेतील सर्वात महत्वाचं कलम आहे आणि या कलमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आत्मा म्हटलेले आणि हृदय म्हटलेले. म्हणजे भारतीय राज्यघटनेचा आत्मा आणि हृदय कोणत्या कलमाला म्हटलं गेलेलं आहे? तर कलम 32 ला म्हटलं गेलेलं आहे. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे जर आत्माचं नसेल शरीरामध्ये तर ते काही कामाचं आहे का? तर नाही. तर त्या दृष्टीनं या कलमाला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आता हे कलम कशा संदर्भात आहे? तर कलम 32 म्हणजे जे काही आपल्याला 6 अधिकार दिलेले आहेत. या 6 अधिकारावर कोणी जर बंधन आणलं किंवा वापरताना कोणी काय म्हणू शकतो आपण
वापरताना आपल्या हक्कांवर गदा आणली. गदा म्हणजे काय? विरोध केलाय कोणीतरी वापरण्यासाठी. तर आपण सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. कोणत्या कलमानुसार? कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. मात्र कलम 226 नुसार चेक करा काय म्हणते, तर कलम 226 नुसार आपल्याला उच्च न्यायालयात सुद्धा जाता येतं. मात्र मूलभूत हक्क कोणत्या कलमादरम्यान आहेत रे? तर 12 ते 35 दरम्यान मूलभूत हक्क आहेत. बरोबर आहे. मग 12 ते 35 दरम्यान जर मूलभूत हक्क असेल आणि कलम 32 हे 12 ते 35 दरम्यान आहे, म्हणून हा मूलभूत हक्क आहे. मात्र 226 हे कलम 12 ते 35 दरम्यान आहे का? नाही. म्हणून उच्च न्यायालयात जाणं हा तुमचा मूलभूत हक्क नाही. उच्च न्यायालयात जाऊ शकता. म्हणजे जे काही 6 मूलभूत हक्क आहेत, त्या 6 मूलभूत हक्काच्या विरोधात आपण उच्च न्यायालयात जाऊ शकतो. मात्र तो आपला मूलभूत हक्क नाही. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे जर क्वेश्चन आला मूलभूत हक्कांच्या विरोधात आपण कुठं जाऊ शकतो, तर सर्वोच्च न्यायालयात तर जाऊ शकतोच. उच्च न्यायालयातही जाऊ शकतो. जिल्हा न्यायालयातही जाऊ शकतो. मात्र खालचे जे काय आहेत हे आपले मूलभूत हक्क नाही. फक्त वरचाच एक मूलभूत हक्क आहे जो की सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा आहे. मात्र इथं जाऊ शकतो का? तर जाऊ शकतो. आपण तिथं केस दाखल करू शकतो. मात्र तो मूलभूत हक्क नाही. त्याचं कारण काय आहे? कारण मूलभूत हक्क हे 12 ते 35 याच कलमादरम्यान आहे. आणि मग याची तरतूद कुठे आहे? तर 226 मध्ये. त्याच्यामुळे तो मूलभूत हक्क नाही. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता आपण मूलभूत हक्कांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलो, आत्मा वगैरे ह्या गोष्टी इथं लक्षात ठेवा. सर्वोच्च न्यायालयात गेलो तर सर्वोच्च न्यायालय त्या विरोधात 5 प्रकारचे रिट्स काढते. किती प्रकारचे रिट्स काढते? 5 प्रकारचे. म्हणजे 5 प्रकारचे आदेश काढते. याच्यावर क्वेश्चन आलेला आहे मित्रांनो, ते सुद्धा लक्षात ठेवा. मग पहिला आदेश कोणता आहे? तर बंदी प्रात्यक्षिककरण. बंदी प्रात्यक्षिककरण हे पहिला आहे, हे तिथे लक्षात ठेवा. दुसरा आहे परमादेश. तिसरा आहे प्रतिषेध. त्यानंतर चौथा आहे बघा अधिकार पुच्छा. चौथा कोणता आहे? अधिकार पुच्छा. आणि त्यानंतर पाचवा कोणता आहे? उत्प्रेक्षण. हे सुद्धा आपल्याला तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने लक्षात ठेवा 5 अधिकार आहेत, तर ते तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता याची इंग्लिश नावं सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे. हेबियस कॉर्पस. पहिलं नाव काय? हेबियस कॉर्पस हे पहिलं नाव आहे. दुसरं काय? मॅन्डामस हे दुसरं नाव आहे. त्याच्यानंतर तिसरं नाव काय? प्रोहिबिशन हे सुद्धा तिसरं नाव लक्षात ठेवा. चौथं नाव काय आहे? तर को वॉरंटो हे चौथं नाव आहे इंग्लिश मधलं, ते लक्षात ठेवा. आणि पाचवं नाव सुद्धा लक्षात ठेवायचे. तर त्या पद्धतीनं पाचवं नाव सुद्धा तिथं लक्षात ठेवायला काय हरकत नाही. कारण कधी कधी इंग्लिशमध्ये क्वेश्चन आला तर इंग्लिशमध्ये सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मात्र किती आदेश आहेत? तर 5 प्रकारचे आदेश सर्वोच्च न्यायालय काढू शकतं. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला पुढच्या कलमाकडे जाऊयात. पुढचं कलम आहे बघा. पुढचं कलम आहे कलम 40. कलम 40 खूप महत्वाचं आहे. कलम 40 आहे ग्रामपंचायतीची स्थापना केलेली आहे. कलम 40 नुसार काय? म्हणजे ग्रामपंचायतीची स्थापना कोणत्या कलमानुसार होते? तर कलम 40 नुसार होते. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते? तर 7 ते 17 दरम्यान असते. हे तिथं लक्षात ठेवायचं आहे. 7 ते 17 दरम्यान. किती? 7 ते 17 दरम्यान. मग 7, 9, 11, 13, 15, 17 या पद्धतीचे काय असणार आहे ग्रामपंचायतीचं? आपण त्याला बॉडी म्हणतो. ठीक आहे. म्हणजे बॉडी, ग्रामपंचायतीची जी काही बॉडी आहे ही बॉडी कितीची आहे असं विचारलं जाते. तर 7 ते 17 दरम्यान इथं ही बॉडी असणार आहे, हे तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 2 ग्रामपंचायतीचे फोटो आहेत, हे सुद्धा तिथं लक्षात ठेवा. चंगळ्याच्या प्रश्नाकडे येऊयात. चंगळ्या काय विचारतोय बघूयात आपण. चंगळ्या म्हणतोय ग्रामपंचायत स्थापन होण्यासाठी गावाची लोकसंख्या किती असावी? खूप भारी प्रश्न विचारलेला आहे त्यानं. त्या प्रश्नाचं उत्तर निश्चितपणे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगाल, कारण याचा उहापोह आपण मागच्या लेक्चरमध्ये केलेला आहे. त्यानंतर पुढच्या कलमाकडे जाऊया. कलम 44. कलम 44 कशा संदर्भात आहे? तर कलम 44 आहे बघा समान नागरी संहिता. म्हणजे समान नागरी संहिते संदर्भात कलम कोणतं? तर कलम 44 आहे. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता चेक करा. समान नागरी संहिता किती राज्यामध्ये लागू आहे? लागू जर विचारलं तर 2 राज्य येतात मित्रांनो. काय म्हणले? लागू किती राज्यांमध्ये? 2 राज्यांमध्ये. पहिलं राज्य कोणतं? तर पहिलं राज्य ते गोवा. समान नागरी संहिता लागू असणारं राज्य पहिलं कोणतं ते गोवा. दुसरं कोणतं येणार? तर दुसरं आहे उत्तराखंड. कोणतं आहे?
उत्तराखंड हे दुसरं राज्य आहे. समान नागरी संहिता लागू असणारं दुसरं राज्य. मात्र प्रश्न असा आलाय, प्रश्न काय आहे चेक करा. समान नागरी संहितेसंदर्भात कायदा करणारे प्रथम राज्य कोणते? काय म्हणले? कायदा करणारं प्रथम राज्य कोणते? तर त्याचं उत्तर येणार आहे उत्तराखंड. काय म्हणलं मी? चेक करा. परत सांगतोय मित्रांनो, खूप IMP क्वेश्चन आहे. समान नागरी संहिता लागू असणारे राज्य किती आहेत? किंवा सर्वात प्रथम समान नागरी संहिता कोणत्या राज्यात लागू झाली? तर गोवामध्ये लागू झाली. दुसरं राज्य कोणते? उत्तराखंड आहे. मात्र समान नागरी संहिता तयार करणारे फर्स्ट राज्य कोणते? फर्स्ट म्हणजे पहिलं राज्य कोणते? तर पहिलं राज्य उत्तराखंड. कारण सांगतो त्याचं मित्रांनो, कारण गोव्यामध्ये सुरुवातीला समान नागरी संहिता लागू झाली, बरोबर आहे. मात्र एकच मिनिट हा. मात्र याच्यामध्ये समान नागरी संहिता लागू झाली गोव्यात. मात्र या गोव्यामध्ये पोर्तुगीजांची कोणाची? पोर्तुगीजांचा जो काही कायदा होता, पोर्तुगीजांचा समान नागरी संहितेचा जो काही कायदा होता, तो कायदा जसाच तसा लावलाय. जसाच तसा लावून दिलाय. त्यामुळं वेगळा असा कायदा गोव्यानं केलेला नव्हता. मात्र उत्तराखंडनं काय केलंय, तर वेगळा असा कायदा तयार केलेला आहे. त्याच्यामुळं कायद्याच्या अँगलनं जर विचारलं तर उत्तराखंड हे पहिलं राज्य किंवा कायदा पास करून समान नागरी संहितेसंदर्भात कायदा पास करून लागू करणारे प्रथम राज्य कोणतं? तर ते उत्तराखंड येणार. पण असणारं राज्य कोणतं? तर पहिलं आहे गोवा. पण कायदा यांनी तयार केला का? नाही. हे सुद्धा आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर कलम 45 आहे बघा. कलम 45 6 ते 14व्या गटातील मुलांच्या शिक्षणासंदर्भात दिलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. शिक्षणासंदर्भात मला वाटतं चंगळ्याने मागे तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. तर त्या प्रश्नाचं आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण याच्यावर आपण बरंच बोललेलो आहे. शिक्षणाचा हक्क सुद्धा आहे. हक्कामध्ये सुद्धा शिक्षणासंदर्भातलं कलम आहे. त्यानंतर कर्तव्यामध्ये सुद्धा आहे. त्यानंतर तत्वांमध्ये सुद्धा शिक्षणासंदर्भातलं कलम आहे. हे तिन्ही कलम आपल्याला सांगायचे आहेत. त्या दृष्टीनं पुढे जाऊया. चला. त्यानंतर परत एक प्रोमोचा भाग आहे मित्रांनो. आपली अकॅडमी भोसरी येथे कार्यरत आहे. भोसरी पुणे या ठिकाणी कार्यरत आहे. अकॅडमीचं नाव परिवर्तन अकॅडमी आहे. आपली शाखा आळंदी या ठिकाणी आहे. आम्ही 2 व्यक्ती म्हणजे गीते सर आणि मी स्वतः संदीप डवळे सर, आम्ही दोघं सुद्धा या ठिकाणी योग्य पद्धतीने मार्गदर्शन देण्याचं कार्य करतोय. एक आठवडा तुम्ही निश्चितपणे डेमो करायचे आणि त्यानंतर काय करायचं, अकॅडमीमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. संपर्कासाठी हे 2 नंबर तुम्हाला दिलेले आहेत किंवा प्रत्येक स्लाइडवर तुम्हाला 2 नंबर दिसतील. त्या 2 नंबरपैकी कोणत्याही नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. विशेष म्हणजे गणित आणि बुद्धिमत्तेची आपली स्वतंत्र स्वरूपाची सुद्धा बॅच चालू आहे. त्याच्यामध्ये रोज 3 तास आपण लेक्चर घेतो. गणित आणि बुद्धिमत्ता तर होणारच आहे. त्यासोबत भूमितीचे सुद्धा लेक्चर होतात. म्हणजे जर तुम्ही मुंबई पोलीसचा पेपर बघितला असेल, पुणे जेलचा पेपर बघितला असेल, तर भूमितीवर बरेच क्वेश्चन होते. तर त्या दृष्टीनं जे आहे म्हणजे त्याच्या आधीपासूनच आपण भूमिती सुद्धा अभ्यासक्रम काय करतो याच्यामध्ये कव्हर करतो. प्रवेश घेण्यासाठी तुम्ही निश्चितपणे एक आठवडा आपल्या अकॅडमीमध्ये येऊन लेक्चर करू शकता आणि नंतर काय करू शकता, प्रवेश घेऊ शकता. संपर्कासाठी हे 2 नंबर आहेत. त्याच्यापैकी कोणत्याही नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. चला पुढच्या कलमाकडे जाऊयात. पुढचं कलम महत्वाचं आहे. कलम 48 शेती आणि पशुसंवर्धन याची व्यवस्था करणे. कलम 48 नुसार शेती आणि पशुसंवर्धन याची व्यवस्था करण्यासंदर्भातलं हे कलम आहे. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि आपण पशु हत्याच म्हणूयात किंवा गोहत्या बंदी कोणत्या कलमानुसार केलेली आहे, तर कलम 48 नुसार केलेली आहे. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दोन्ही इथं फोटो लक्षात ठेवायचं. चंगल्याने एक प्रश्न विचारला आहे मित्रांनो. मला वाटते मराठीच्या दृष्टीने हा प्रश्न असेल, पण कन्सेप्ट आहे थोडीशी. पांजरपोळ म्हणजे काय? आणि विचारलेला क्वेश्चन आहे. मला वाटतं पुणे ग्रामीणला का कुठेतरी हा विचारलेला शब्द आहे. पांजरपोळ म्हणजे काय? तर त्याचं आन्सर तुम्ही निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये सांगावं मला. पुढच्या कलमाकडे जाऊयात. कलम 49. कलम 49 काय? प्राचीन स्मारकांचे जतन करणे हा हे कलम आहे. आणि मला वाटतं इंग्रज अधिकारी सुद्धा होता कर्झन. कोण? कर्झन. या कर्झननं सुद्धा प्राचीन स्मारकांचा कायदा केलेला होता. त्याच्या अंतर्गत मग प्राचीन स्मारकांना डागडुजी करण्यासाठी वगैरे वगैरे सांभाळण्यासाठी जे काय असेल ते खर्चाची तरतूद केलेली होती. कशाची? खर्चाची तरतूद केली होती. नाव सुद्धा लक्षात ठेवा.
प्राचीन स्मारकांच्या संदर्भात कायदा करणारा अधिकारी, मला वाटतं 1904 का 5चा तो कायदा आहे. 1904 किंवा 5चा तो कायदा असेल. तर हा कायदा करणारा अधिकारी मात्र निश्चितपणे कर्झन आहे, हे तिथं लक्षात ठेवायचं आहे. इथं बरेच तुम्हाला प्राचीन स्मारक दिलेले आहेत. तर चंगळ्याचा प्रश्न काय आहे तो बघूयात आपण. किल्ल्यांचा समावेश स्मारकांमध्ये होतो का? म्हणजे प्राचीन स्मारकांमध्ये किल्ल्याचा समावेश होतो का? असा त्यानं प्रश्न विचारलेला आहे. तर त्या प्रश्नाचं निश्चितपणे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. सर्वात महत्त्वाचं कलम आहे, मला वाटतं शेवटचं कलम असेल आपलं, शेवटचं नाही, 2 कलम बाकी आहेत. तर सर्वात महत्त्वाचं कलम आहे कलम 50. कलम 50 काय सांगतं? तर न्यायव्यवस्था आणि कार्यकारी व्यवस्था. काय सांगितलंय? न्यायव्यवस्था आणि कार्यकारी व्यवस्था यांच्यामध्ये फारकत टाकली. म्हणजे काय? यांच्या जे काही अधिकार आहेत, या अधिकारांमध्ये काय केलेली? विभागणी केलेली आहे. इकडे न्यायव्यवस्था असेल आणि इकडे कोण? कार्यकारी व्यवस्था असेल. न्यायव्यवस्था आणि कार्यकारी व्यवस्था. आता न्यायव्यवस्थेमध्ये काय येणार आहे? तर सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय वगैरे असेल, तर यांनी काय करायचं नाही, हस्तक्षेप करायचा नाही. कशामध्ये? कार्यकारी व्यवस्थेमध्ये. आणि कार्यकारी व्यवस्थेने काय करायचं नाही, न्यायव्यवस्थेमध्ये सुद्धा हस्तक्षेप करायचा नाही. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि ते कोणत्या कलमाने सांगितलंय? कलम 50 नुसार सांगितलेलं आहे. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवा. त्यानंतर कलम 51 हे सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. कलम 51 काय सांगते? आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेसंदर्भात म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय लेवलचा सुद्धा विचार केलेला आहे. आणि तो कशा संदर्भात आहे? आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षित संदर्भात आहे. त्या दृष्टीने भारत प्रयत्नशील असेल. हे इथं आपल्याला, कारण तत्व आहे ना हे. भारत तत्व आहे आणि तत्व कोणासाठी असतात? शासनासाठी असतात. शासनासाठी जर तत्व असतील तर त्या दृष्टीने हा प्रश्न असणार आहे. कोणत्या कलमानुसार आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता राखण्यासंदर्भात वचनबद्ध आहे? तर कलम 50 नुसार वचनबद्ध आहोत आपण, हे तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आज आपण 50 कलम बघितलेले आहेत. निश्चितपणे तुम्हाला ही लेक्चर सिरीज आवडत आहे, कारण मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स या लेक्चर सिरीजला येत आहे. त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. अशीच ही लेक्चर सिरीज पुढे चालणार आहेत. फक्त एक विनंती असेल, चंगळ्याने जे काही तुम्हाला प्रश्न विचारले, त्या प्रश्नांचं उत्तर निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये मला सांगत जा. कारण नवीन विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत जाईल. किंवा नवीन विद्यार्थी असेल किंवा एखाद्याला माहीत नसेल, तर त्या पद्धतीने तो शोधत जाईल आणि शोधलेलं उत्तर हे बरोबर आहे का, हे सुद्धा तिथं आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळेल. तर चला, धन्यवाद मित्रांनो. भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.